आणखीन एक मोठी गंभीर बातमी हाती येते ती म्हणजे वाशिममध्ये एका शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदीची चिंता या शेतकऱ्याला होती असं कळतं। पैशांची जुळवाजुळव न झाल्यानं या शेतकऱ्यानं आपलं आयुष्य संपवल्याचं समजतंय। अवघ्या एका महिन्यावर या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न आलं होतं, पण त्यापूर्वी आर्थिक अडचणीमुळे लग्नासाठी नीट खरेदी करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं समजतं। साजन ढाबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। काय अधिक माहिती आहे याबद्दल? नक्कीच वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरनगर येथे एका शेतकऱ्याने आर्थिक नियोजनाची आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आलेली आहे। राजू कालापाड असे मृत शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या मुलीचे लग्न अवघ्या महिनाभरावर आले असताना जी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पांगरनगर येथील राजू कालापाड यांच्याकडे अवघी 1 एकर शेती होती। गेल्या काही वर्षांपासून शेती अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता। उदरनिर्वाहासाठी ते पत्नी समेत पुणे येथे उद्योगासाठी जात होते। मुलीचे लग्न 14 मार्च रोजी निश्चित झाले होते। लग्नासाठी तयारीसाठी काही बस्त्यांच्या खरेदीसाठी ते काही दिवसांपूर्वी गावी परतले होते, मात्र पैशाची जुळवाजुळव न झाल्याने ते मानसिक तणावात होते, अशी माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली आहे। आज सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे। राजू कालापाड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि 2 मुले असा आपले परिवार आहे। मुलीचे लग्न तोंडावर आले असताना घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरलेली आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत धक्कादायक आणि दुःखद अशा प्रकारची ही बातमी।